गाईज आतापर्यंत गाईज पाणी पडलेलं नाही आणि गाईज थोडं आभाळच आहे आणि गाईज पाणी पडलं नाही. हे गाईज स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज आज मी एक चॅलेंज करणार आहे जे की गाईज आज तर गाईज तुम्ही बघू शकता इथे किती सारा आभाळ आलेला आहे आणि गाईज मी चॅलेंज करणार आहे की गाईज आज मी किती वेळ पाण्यामध्ये राहू शकतो गाईज, जे की आपल्याला पावसाचं पाणी असतं थंडगार गाईज. ओके, तुम्हाला तर माहीत असेल. तर गाईज आता मी पाणी याचा वेट करतो आणि आल्यानंतर गाईज तुम्हाला दाखवतो मी की पाणी आल्यानंतर माझ्या कशी हालत होते गाईज. ओके, आता गाईज तिकडे तर आहे आभाळ, इकडं काय राही नाही गाईज. आता इथे गाईज मी थांबणार आहे, तर जेव्हा पाणी येईल गाईज तेव्हा तुम्हाला मी दाखवतो. ओके गाईज, हे चॅलेंज जेवढं सोपं आहे तेवढं अवघड पण आहे गाईज, कारण की गाईज तुम्हाला तर माहीत आहे पावसाचं पाणी खूपच थंडगार असतं आणि गाईज मी बघणार आहे जेवढं गाईज पाणी येईल तेवढं मी गाईज त्या पावसामध्ये राहणार आहे गाईज. ओके, आणि गाईज लाईट पण नाही आहे, हो का बघू शकता लाईट ते बल्ब ह्याचा आहे गाईज, चार्जिंगचा याच्यामुळे ते लाईट आहे. लाईट पण नाही गाईज, आता चार्जिंग पण नाही मोबाईलमध्ये, तरी पण मी गाईज दाखवतो तुम्हाला. ओके, आता पाणी याचं तर काही संदर्भ दिसणार गेला आहे गाईज, कारण की थोडी थेंब आलते, पण आता आल्यानंतर गाईज तुम्हाला दाखवतो मी. ओके, आणि आंघोळ केल्या नसल्यामुळे गाईज मी हे चॅलेंज करतोय आणि पाण्यामध्ये भिजून गाईज माझी आंघोळ पण होती आणि आपलं चॅलेंज पण होतं गाईज. ओके, आता गाईज पाण्यात आल्यानंतर तुम्हाला मी सांगतो गाईज. ओके गाईज आतापर्यंत गाईज पाणी पडलेलं नाही आणि गाईज थोडं आभाळच आहे आणि गाईज पाणी पडलं नाही, याच्यामुळे गाईज मी चॅलेंज पण करू शकत नाही. तर गाईज आपण सध्या आता गाईला वैरण टाकू थोडीशी, आणि सोबत गाईज आपल्या वासराला पण टाकू. तर खाय, तू पण खाय. आणि गाईज आता पाऊस जवळ येईल गाईज तेव्हाच आपण चॅलेंज करू. ओके गाईज मी तांगूळ पण केलेलं नाही, तर बघूत गाईज काय होतंय. गाईज आता थोडं बघा आभाळ आलेलं आहे आणि गाईज वारं पण सुटलेलं आहे. आणि गाईज आता जेव्हा थोडं पाणी पडायला लागेल गाईज तेव्हा आपलं चॅलेंज चालू होईल गाईज. ओके, आणि आई पण गाईज आता शेताला गेलेली आहे, आता सकाळपासून गाईज आलेलं नाही, तर आल्यानंतर गाईज तुम्हाला दाखवतो. ओके, तर गाईज पाणी काय आलं नाही गाईज आणि सगळं आता आभाळ गाईज पांढरा होऊन गेलेला आहे. आणि गाईज सध्या तर आता मी बसलेलो आहे इथं पाण्याची वाट बघत गाईज, मला वाटत नाही की पाणी येईल म्हणून. तर आता गाईज आपण हे चॅलेंज तर काही करू शकत नाही, तर उद्या परवा गाईज करूत आपण चॅलेंज. ओके, सध्या तर गाईज आता मी आंघोळ पण केलं नाही गाईज, 4 वाजलेत, आता इथे कोण आंघोळ करतो, याच्यामुळे गाईज आता मी उद्या करतो आंघोळ आणि नंतर तुम्हाला भेटतो गाईज. ओके, तर सध्या गाईज पाणी का पडत नाही गाईज, तुम्हाला रात्री भेटतो मी. ओके, तर गाईज आता पाणी का पडलं नाही गाईज, हे आपलं चॅलेंज तर गाईज अधुरा राहिला, कारण की गाईज पाण्यानं साथ दिली नाही. तर गाईज सध्या तर आता असं चालू आहे गाईज, आता मीच नाराज आहे गाईज, कारण की पाणी पडलं नाही. जेव्हा गाईज पाणी पडणं म्हणते तेव्हा गाईज पाणी पडतं आहे आणि गाईज पड म्हणतो आम्ही तर पाणी पडत नाही गाईज. गाईज मी ह्याच्यामुळे चॅलेंज धरला होता की बाबाळ दिसू आलं गाईज, आणि माझ्या म्हणजे दिमागामध्ये क्लिक आलं की आपण हे चॅलेंज केलं पाहिजे आणि तुम्हाला पण चांगले एंटरटेन केले पाहिजे. पण गाईज आता पाणीच पडलं नाही, तर गाईज मासे खूप घाई झाल्यात गाईज पावसाळ्यामुळे. आणि गाईज तुम्हाला एक चांगली चीज दाखवा, हो का गाईज, आमच्या या गुलाबाच्या झाडाला गुलाब लागलेला आहे, हो का, नवीन गाईज. आणि गाईज आता हे आम्ही छोटंसं लावलेलं झाडात बघा किती मोठं झालेलं आहे, हो का. 2021 मध्ये लावलं होतं, आता खूप मोठं झालं, 3 वर्ष झाले गाईज आंब्याच्या झाडाला, हो का, आता खूप मोठं झाले. पण गाईज आता इथेच संकरित झाड लावलं असतं तर गाईज हे म्हणजे खूप मोठं झालं असतं आणि त्याला खूप आंबे पण लागले असते उन्हाळ्यामध्ये. पण गाईज हे गावरान आहे, याच्यामुळे ह्याला 4-5 वर्ष लागतात गाईज, नंतर राईट येतात जे की आपले आंबे असतात. ओके गाईज, तर गाईज आता गाईज पाणी तर पडले नाही गाईज, आता याच्यामुळे गाईज हे ब्लॉग मी एंड करतो. आणि गाईज तुम्हाला जर हे ब्लॉग चांगला वाटला असेल तर गाईज आता 10 पण वाजलेले आहेत गाईज, तर गाईज आता पाणी काही पडलं नाही गाईज, तर आता गाईज हे मी ब्लॉग मी एंड करतो. आणि गाईज आता 10 वाजलेले आहेत आणि गाईज आता सर्व झोपलेले आहेत आणि सध्या गाईज मी आता झोपतो. ओके, आणि हे गाईज तुम्हाला चांगला वाटला असेल ब्लॉग तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा गाईज. ओके, तर गाईज भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग.